फळ्यावरती वाचलत ना? काय लिहिलं बरं? जर आपण वाचन केलं तरच आपण पुढे जाऊन जीवन छान जगू शकतो. तरच आपण वाचू शकतो. बरोबर की नाही? वाचू शकतो म्हणजे असं वाचू शकतो असं नाही, तर जीवनात चांगल्या प्रकारे ते जीवन जे आहे आपलं ते सुंदर जगू शकतो, सुखी जगू शकतो. आणि म्हणूनच वाचनाचं महत्त्व तुम्हाला लक्षात यावं म्हणून आज आपण मुलांना कोणाची घेणार आहोत? अजित ठाकूर सरांची. हे सर जे आहेत हे आपल्या शाळेत दुसऱ्या शाळेतून आलेले आहेत आणि ते आपल्या शाळेच्या वाचनालयाचं सगळं काम अगदी छान व्यवस्थित पार पाडत आहेत. तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि तुम्हाला ज्या देशांना जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला एक एक करून विचारायचं आहे. बरोबर? रेडी आहात सर्वजण? ओके. मी राहतो पालघरला. पालघरला मी गणपती मंदिराला आलेला आहे. वाचनाची आवड मला लहानपणापासून होती. राष्ट्रवादीमुळे त्यामुळे मी वाचन होतो. आतापासून मला एक चांगला जॉब मिळाला आहे. तुम्हाला कसं जॉब मिळेल तुम्ही वाचनला चांगलं काय करत राहा. श्रेया माझं अजित ठाकूर. हां हो हे काम मला खूप आवडते. ऋणाली हा व्यवसाय म्हणजे लहानपणापासून निवडला. आमच्या गावामध्ये लायब्ररी होती. त्यात लहान असताना आम्ही लायब्ररीमध्ये स्वतःला त्याबद्दल मी ते कोर्स केला. तेवढ्यापासून मला मी आपली लायब्ररी हा विषय निवडला. प्रणित मी वाचनाला जवळजवळ 96-97 जॉईन केलं. आयुष होय मला हे काम मनापासून आवडते म्हणून मी या जॉबमध्ये आलो. स्वराज हे काम जवळजवळ 27 वर्ष करतो. शुभ्रा हे काम जवळजवळ आपण लहानपणापासून काम करतो आहे. वाचनाचा मला जॉब 27 वर्ष झाली शाळेत. वैष्णवी आता पैसे किती देणार याच्यावर अवलंबून आहे. पुस्तकावरती अवलंबून आहे. पुस्तक लहान असेल मोठं असेल त्याच्यावर किती द्यायचं प्रणिती तिकडे का तिकडे तिकडे आमच्या वाचनात 3000 पुस्तकं आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांची पुस्तकं आहेत 1000 बाकी शिक्षकांची 2000 पुस्तकं आहेत. आदित्य माझे आवडते पुस्तक मृत्यूंजय पुस्तक आणलेलं. भाविक पैसे किती मिळतात तुम्ही सांगू शकत नाही. पैसे मिळतात. पगार असतो बरोबरीचा. युवराज माझं बालपणी पुस्तक आम्ही याचे वाटत आहे. साने गुरुजीची पुस्तक वाचतो. श्यामची आई. श्यामची आई हे लहानपणाचे पुस्तक वाचत आहे. आर्या वेलुंडे मी 12वीपासून हे काम केलं. निलय माझ्या वाचनाचं पुस्तक माझ्या शाळेचं नाव आहे. वाचनाचं नाव म्हणजे जयंती नाव आपण बोईसर पालघर. स्वरा खळे आमच्या वाचनात सगळी मुलं येतात. शाळेत जे पुस्तकं आहेत ना ते मुलं सगळी मुलं येतात. ते 5वी ते 12वी. यश मी एका आमच्या गावातच शिकलेलं आहे. गावात राहून तिकडे वाचलेलं आहे. तिकडनं शिकलेलं आहे.